नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। पार्ट 3 चालू आहे मित्रांनो आपला बँगलोर सिरीजचा आणि त्याची सुरुवात आपण करतोय विके शेटच्या ऑफिस पासून, म्हणजे कोली ट्रान्सपोर्टला थांबलोय मित्रांनो आपण। कारण जेव्हा आपली शुक्रवारी गाडी खाली झाली होती ना, आपण बुमसुंद्रा पार्किंगला गेलो, तिथे एक दिवस पाहिलं, म्हणलं जे काही भेटन ते लगेच घ्यायचं आणि पुढे निघायचं। बट शुक्रवारी काही भेटलं नाही, मग रात्रीचा आपण नाईस रोडचा टोल वाचून इथं आलो, म्हणजे जाताना पण नाईस रोड वाचवला, येताना पण नाईस रोड वाचवला, म्हणजे कमीत कमी 600 रुपयाची आपली तिथं सेव्हिंग झाली टोलची। तर इथं आलो शनिवारी आपल्या पुढे 6 गाड्यांचे नंबर होते आणि मग त्या गाड्यांच्या नंबरमुळे आपला नंबर शनिवारी काही लागला नाही। 6 कंटेनर होते, बाकी नॉर्मल ओपन गाड्या 15-1 असतीलच, तर शनिवारी काही नंबर लागला नाही। एक इन्क्वायरी आली होती, बाहेरून होती, बट रेट खूप डाऊन होता, बोललो नको। तर फायनली आज मंडे आहे आणि आज आपल्याला बुकिंग शोधायचं इथून, म्हणजे ऑफिसमधून जे काही भेटेल ते बुकिंग घ्यायचं आणि पुढे निघायचं। तर चला आजच्या रिटर्न जर्नीची सुरुवात करूया। इथून कोणतं बुकिंग भेटते ते घ्यायचं आणि पुढची जर्नी सुरू करायची। चला मित्रांनो, ब्लॉग सुरू करूया। दुपारचे 2 वाजलेत आणि आपण आता युनिफॉर्म घालून तयार होतोय, कारण आपल्याला बुकिंग झालेलं आहे कन्फर्म, ते पण पुन्हा कोथरूड। तर ऑफिसमधूनच बुकिंग भेटलं आणि लोकेशन पण आलंय। तर चला निघूया आणि मस्त अशी जर्नी सुरू करूया। भरपूर अशा गाड्या आहेत आज। तर फायनली 2 कंटेनर आता निघालेत, त्यात आपला दुसरा, कारण एक सकाळीच एक 10 फूटवाल्या कंटेनरची रिक्वायरमेंट होती, म्हणून काय ते आपल्याला जाता आलं नाही। आणि मित्रांनो आपल्याला पुण्याचं बुकिंगच घ्यायचं होतं। झालं असं की जे आपण कंटेनरचं रजिस्ट्रेशन केलंय तर त्याची अपॉइंटमेंट घ्यायची होती, बाहेर गेलं तर मग परत ते काम अजून रेंगाळणार, त्यापेक्षा पहिली ती कामं कंप्लीट करायची, म्हणून पुण्याचं बुकिंग कन्फर्म करून घेतलं आणि फायनली निघालोय मित्रांनो लोडिंगला। इथून एक 10 किलोमीटर आहे, तर डायरेक्टली पोहोचूया मित्रांनो लोकेशनवरती आणि करू आपली जर्नी कंटिन्यू। बघू किती मटेरियल भेटतंय, किती वजन असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता पुढं ब्लॉगमध्ये कव्हर करायच्यात। तर पहिलं पोहोचूया आता लोकेशनवरती, समोरच हायवे, तिथून युटर्न मारून डायरेक्ट सिटीकडे जाऊ। इथूनच मित्रांनो आपल्याला गाडी भरायची आहे, बेरिक्स ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड। तर झाली मित्रांनो आपली गाडी लोडिंग। चला कंपनीच्या बाहेर पडूया। आता ती समोरची एक गाडी निघाली, आपली गाडी पण घेऊ काढून। बाहेर पडलोय आणि मित्रांनो पावसाला झालेली आहे सुरुवात। पिना इंडस्ट्रियल झोन बँगलोर। चला बॉक्सचं मटेरियल पाहिलं असेल मित्रांनो, आपली गाडी जस्ट लोडिंग केली, पेपर क्लिअर केले आणि आपण आता बाहेर पडतो। एक 4 किलोमीटरवरती आपल्याला हायवे आणि 3 वाजलेत मित्रांनो, 3:30 आपल्याला इथून निघायला। मित्रांनो आपण आपला प्रवास सुरू केलाय आणि वरुण राजा आपल्यावरती नाराज झालाय। बघायची का गंमत? आता बघा, 3 दिवस होतो बिचारा पडत नव्हता आणि आता इकडं अंधार पडलाय 4 वाजताच। तर बँगलोर सिटीच्या बाहेर निघालोय मित्रांनो। बँगलोर टू पुणे अशी आपली प्रवास आपण करतोय आणि या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला जे ड्रॉप लोकेशन भेटलंय तर ते आहे वडकीचं। जेव्हा आपण गाडी लोडिंग करायला गेलो होतो तेव्हा त्यांनी आपल्याला पिरंगुटचं लोकेशन सांगितलं होतं, बट आता हे निघालंय वडकीचं म्हटल्यावरती आपल्याला हडपसरच्या आसपासच गाडी खाली करायची आहे। मग रूट थोडा चेंज करून घेऊ आणि कोल्हापूर बेळगाव मार्गे गेलं तर टोल खर्च जास्त येतो, 1600-1700 रुपये टोल खर्च येतो। आणि विजापूर पंढरपूर मार्गे गेलं हडपसरला तर टोल खर्च कमी येतो। तर तोच रोड ट्राय करू यावेळी जाताना, पंढरपूर मार्गे जाऊ, कारण कसं तर इकडून गेल्यावरती आपल्याला खर्च वाढणार आहे आणि रिटर्नला मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे की बुकिंगचा रेट काय असतो, त्यामुळं पैसे वाचवण्याचा प्रयत्न करूया ह्या ट्रिपला। आणखी एक गोष्ट मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची, आता आपली गाडी AC असल्यामुळं आपण AC ऑन केलाय आणि त्याचबरोबर हा जो फॉगचा फ्लो आहे, म्हणजे इकडं जे फॉग फ्लोची जी जागा दिलेली आहे तर तो ऑन केलाय। त्याचा फायदा हा होतोय की आपल्या गाडीमध्ये काचावरती फॉग जनरेट होत नाही,
तो विंड ऑन करून द्यायचा, म्हणजे ते बटन ऑन करून द्यायचं, तर सगळा फ्लो एसीचा तिकडून जातो. आणि जर थंडी पाहिजे असेल तर हा, आणि काचावरतून फ्लो पाहिजे असेल तर तो. तर हा फायदा एक एसीचा अजून होतो की आपली काच क्लीन राहते आणि विजिबिलिटी 100% राहते. आणि इथून अजूनही आपलं विजापूरचं अंतर 450 किलोमीटर आहे. तर आता चला, इथं पुढे इंडियन ऑइलचा पंप आहे, तिथं जाऊया आणि डिझेल भरून घेऊया. म्हणजे एकदा 2,500 रुपयाचं आता टाकलं तर डायरेक्ट विजापूरपर्यंत आरामात जाते गाडी आपली. मग तिथं फुल केलं का डायरेक्टली पुणा. तिथं समोरच पंप दिसतोय, जाऊ डायरेक्ट तिथं आता. तर मित्रांनो 2,500 रुपयाचं डिझेल भरलंय आपण, आणि इथं डिझेलचा रेट आहे 91 रुपये 98 पैसे. आपल्यापेक्षा महागच आहे बरं का, 1-2 रुपये डिझेलचा रेट. पंप जरा क्वालिटी होता म्हणून बरं वाटलं. कशी आहे बस? संध्याकाळचे 6:45 वाजलेत मित्रांनो. आपण पोहोचलोय हरिहरला. वेलकम टू हरिहर. समोरचा जो फ्लायओव्हर आहे ना, इकडून गेला तर म्हैसूर, हरिहर. इथं भरपूर असे शॉप्स आहेत बरं का, पण आपण काय सध्या थांबण्याच्या मूड मध्ये नाहीये. नाहीतर लाईट तर आपल्याला बघायच्यात. LED फॉग लॅम्प. इथे एक शॉप होतं. हा रोड जातो मित्रांनो सरळ म्हैसूरला. कसलं गेलो राव हे. दावणगिरी इलेक्ट्रिक होती, इलेक्ट्रिक. शेजारीच आपल्या हरिहर सिटी. लेफ्ट साइडला गेलं तर चित्रदुर्ग सिटी, सरळ गेलं तर बेळगाव, कोल्हापूर आणि पुणा. आता आपण हॉस्पिटलसाठी घेणार आहे लेफ्ट, म्हणजे विजापूर, पंढरपूर आणि पुणा. समोर दिसते ते चित्रदुर्ग. चला मित्रांनो, डायरेक्टली पोहोचू आता ढाब्यावरती आणि मस्तपैकी आपलं जेवण उरकू. कारण आपण आज काही जेवायचा ब्रेक घेतलेला नाही. सकाळी नाश्ता केला, गाडीमध्ये चिक्की वगैरे होती, तेच खाल्लं आणि चालू आहे प्रवास. तर आली आहे मित्रांनो आपला दाल तडका. मस्त अशी आणि तंदूर रोट्या 2. हा तडका मारलाय. घट्ट घट्ट अशी डाळ, लांब लांब अशा मिरच्या. चला जेवण उरकूया. परत मित्रांनो आपण मॅप सेट केलाय. ऍक्च्युली गरज नाही, सरळ सरळ हायवे, बट तरी पण 1 किलोमीटरचा अंदाज 238 किलोमीटर. रात्रीचा 2:30चा टाइम, 4.5 तास. तर विजापूरचं लोकेशन सेट केलंय. 180 रुपयाचं मस्तपैकी जेवण जेवलोय मित्रांनो. 3 रोट्या, 1 दाल तडका खाला. लेवल झाली. तर आता पुढची लेवल आपण करूया, म्हणजे आपला प्रवास सुरू करूया. चला. ऍक्च्युली कसं रस्त्याच्या कडेला गाडी लावायचं थोडं टेन्शनच येतं बरं का. काय पावसाळ्यात कोणती जागा धसली असेल हे सांगता येत नाही. त्यामुळं रस्त्याच्या साईडला पावसाळ्यात शक्यतो गाडी लावताना मित्रांनो सावध. बघा आता ही माती, लाल चिखल, आवाज येत असेल तुम्हाला आता साईडने.
कसे खडे उडतायत सगळीकडून खडे. जेवढा काही गाळ चिटकला आणि चिखलातला तर सगळा आता खालून लाल मस्त कव्हर करून टाकणार. चला, एक 30-40 किलोमीटर हॉस्पिटल राहिला असेल मित्रांनो आपला अजून. आणि मग त्याच्यानंतर विजापूर 238 किलोमीटर. चला जर्नी कंटिन्यू करू. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो 3:30 वाजलेत आणि आपण विजापूरच्या टोल नाक्यावरती पोहोचलोय. जागावं तर लागणार पोहोचायचंय म्हटल्यावरती. मग जागायचं कसं? हे एंटरटेनमेंट, तोंडावर पाणी मार, 4 वेळा चहा पी आणि प्रवास चालू ठेवायचा. चला फायनली विजापूरला पोहोचलोय. आता मागा मित्रांनो 2 गाड्या पाहिल्या असतील. मोठ्या गाड्या दोन्ही थांबवल्या. RTO जस्ट तिच्या पुढे थांबला होता. बोललो आता वाट लागणे. खरं सांगू तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये आज वजन आलंय 1350 किलो. ते बिल्टीवरती 1800 किलो लिहिलेलं आहे. 102 बॉक्स आहेत गाडीमध्ये आणि कमीत कमी 13 किलोचा एक बॉक्स. बाबा, कारण पार्टीवाला बोलला होता 1 टन गॅरंटी. पाटे सरळ आहेत. बोललो चालतंय ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर नशीब एवढं जोरात RTOची गाडी थांबून RTOने आपल्याला पुढं काढून दिलं. पांडुरंगा वाचवलंच रे आज. RTO बाबा, RTO अवघड विषय होता. आता हे बघा, शेजा मोठ्या गाड्या येतात ना, सगळ्यांना थांबवणार ते. आता करी एक्सप्रेस पलटी झाली. खड्डे, वाईट अवस्था. काय व्यथा दाखवायची मित्रांनो त्यांची. आता नाही दाखवू शकत हो. गाडी क्रॉसिंग करतात, पलटी झाली. त्यामुळे सावकाश चालवणं पण तेवढंच गरजेचं आहे. सकाळचे 5:30 वाजलेत मित्रांनो आपल्याला उमदीला पोहोचायला. RTO आहे का कोणी? सगळं शांत आहे आज. वेलकम टू महाराष्ट्र. तर मित्रांनो जस्ट बॉर्डर क्रॉस केली आपण उमदीची, आपली पंढरपूर विजापूर रोडवरची. तिथं कोणीच नव्हतं त्यामुळं काही थांबलो नाही. थोडं पुढं आलो आणि जिथं आपण जेवायला थांबतो त्या लोकेशनला येऊन थांबलोय. तर टाकी वगैरे आहे. तर अजूनही 250 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे मित्रांनो आपला पुण्यापर्यंतचा. आणि थकल्यासारखं जाणवत होतं, कारण हा पंढरपूर विजापूर जो रोड आहे ना, हा सिंगल आहे. आणि या सिंगल रोडवरती आहे बघा, साहेबाला काही दमच पडत नाही. तर या सिंगल रोडवरती आहे ना, रस्ताच उरकत नाही. उमदीपर्यंतचा रोड आहे ना, विजापूर पासून 50-60 किलोमीटरचा, अजिबात रोड उरकत नाही. तो खड्डे पण आहेत. पिकअप पण एक पलटी झाला होता. म्हणजे रस्त्याला खड्डे बऱ्यापैकी, त्यामुळे तो रोड उरकत नाही. तर आता चहा घेऊ इथं आणि लवकर पंढरपूर क्रॉस करून घेऊ, कारण मग तिथून पुढचा प्रवास आपल्याला अजून 250 किलोमीटरचा करायचा आहे.